महाशिवरात्री विशेष मिथुन राशीसाठी महामृत्युंजय मंत्राचा अलौकिक महिमा। नमस्कार, ज्योतिषवाणी कीवीच्या सर्व प्रेक्षकांचे महाशिवरात्रीच्या या अत्यंत शुभ आणि पावन पर्वावर मनःपूर्वक स्वागत। मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक अशी आध्यात्मिक मेजवानी जी तुमच्या जीवनातील संकटांचा नाश करून सुखाचा मार्ग प्रशस्त करेल। महाशिवरात्री ही केवळ एक तिथी नाही, तर हा शिव आणि शक्तीच्या अद्वैत मिलनाची रात्र आहे। शास्त्रात असे म्हटले आहे की याच रात्री भगवान सदाशिवाने लिंग रूपात प्रकट होऊन ब्रह्मा आणि विष्णू यांच्यातील श्रेष्ठत्वाचा वाद मिटवला होता। ही रात्र म्हणजे वैश्विक ऊर्जेचा महासंगम आहे। अशा या महान रात्री जेव्हा आपण भगवान शंकराची आराधना करतो, तेव्हा आपल्या कर्माचे सर्व पाश गळून पडतात। आजचा हा विशेष भाग आमच्या मिथुन राशीच्या प्रेक्षकांसाठी, विशेषतः महिलांसाठी समर्पित आहे। मिथुन राशी, ज्याचा स्वामी बुध आहे, त्या जातकांसाठी महाशिवरात्रीला महामृत्युंजय मंत्राचा जप करणे हे एखाद्या रामबाण उपायासारखे कार्य करते। जर तुमच्या जीवनात प्रगती खुंटली असेल, आरोग्याच्या समस्या असतील किंवा मनात सतत अनामिक भीती वाटत असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला नवी दिशा देणारा ठरेल। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज आपण केवळ मंत्र ऐकणार नाही आहोत, तर त्यातील प्रत्येक शब्दाचे सामर्थ्य अनुभवणार आहोत। महामृत्युंजय मंत्र केवळ मंत्र नाही, तर प्राणशक्ती। महामृत्युंजय मंत्राला मृत्यूवर विजय मिळवणारा मंत्र किंवा मोक्ष मंत्र असेही म्हटले जाते। ऋग्वेद आणि यजुर्वेदात या मंत्राचे अनन्यसाधारण महत्त्व वर्णन केले आहे। हा मंत्र भगवान शंकराच्या त्रयंबक रूपाला समर्पित आहे। ओम त्रयंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मुक्षीय मामृतात। चला या मंत्राचा सखोल अर्थ समजून घेऊया, जेणेकरून जप करताना तुमची एकाग्रता वाढेल। ओम हा विश्वाचा मूळ नाद आहे, जो परमात्म्याचे प्रतीक आहे। त्रयंबकम म्हणजे 3 डोळे असलेले महादेव। हे 3 डोळे भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळांचे प्रतीक आहेत। यजामहे म्हणजे आम्ही तुमची मनापासून स्तुती करतो, तुमची पूजा करतो। सुगंधिम म्हणजे ज्याप्रमाणे फुलाचा सुगंध सर्वत्र दरवळतो, तसाच ईश्वराचा आशीर्वाद आपल्या जीवनात दरवळू दे। पुष्टिवर्धनम म्हणजे जो आपल्या शरीराचे, बुद्धीचे आणि आत्म्याचे पोषण करतो। उर्वारुकमिव म्हणजे काकडीप्रमाणे, ज्याप्रमाणे एखादी पिकलेली काकडी वेलीपासून स्वतःहून वेगळी होते आणि तिला वेदना होत नाहीत। बंधनान म्हणजे त्याप्रमाणे आम्हाला या संसाराच्या मोहातून आणि जन्मरूपी बंधनातून मुक्त करा। मृत्योर्मुक्षीय म्हणजे आम्हाला मृत्यूच्या भयापासून मुक्त करा। मा अमृतात म्हणजे आम्हाला अमृतापासून म्हणजे मोक्षापासून दूर करू नका। हा मंत्र केवळ धार्मिक उपचार नाही, तर वैज्ञानिकदृष्ट्या या मंत्राच्या ध्वनिलहरी आपल्या शरीरातील चक्रांना सक्रिय करतात। विशेषतः आज्ञाचक्रावर याचा खोलवर परिणाम होतो, ज्यामुळे मानसिक शांती लाभते। मिथुन राशीसाठी हा मंत्र इतका महत्त्वाचा का? आता आपण वळूया मिथुन राशीकडे। मिथुन राशी ही वायू तत्वाची राशी आहे। या राशीच्या व्यक्ती अत्यंत बुद्धिमान, बोलक्या आणि चपळ असतात। मात्र त्यांच्यात अनेकदा द्वैत म्हणजेच ड्युअलिटी पाहायला मिळते। अनेकदा मन विचलित होणे, निर्णय घेताना गोंधळ उडणे किंवा झोप न येणे अशा समस्या मिथुन राशीच्या जातकांना सतावतात। मिथुन राशी आणि बुध ग्रह। मिथुन राशीचा स्वामी बुध आहे। बुध हा वाणी आणि बुद्धीचा कारक आहे। महाशिवरात्रीला जेव्हा तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप करता, तेव्हा तुमच्या वाणीत एक अमोघ शक्ती निर्माण होते। महादेवाच्या कृपेने तुमचा बुध ग्रह बलवान होतो, ज्यामुळे व्यवसायात यश मिळते आणि मुलांच्या प्रगतीत येणारे अडथळे दूर होतात। मिथुन राशीच्या महिलांसाठी विशेष फल। मिथुन राशीच्या स्त्रिया कुटुंबाचा कणा असतात। घरातील धावपळ, मुलांचे शिक्षण आणि स्वतःची नोकरी या सर्व गोष्टींमध्ये संतुलन राखताना त्यांची दमछाक होते। महामृत्युंजय मंत्राचा प्रभाव तुमच्या मज्जासंस्थेला शांत करतो। जर तुम्हाला थायरॉइड, श्वसनाचे विकार किंवा सततची डोकेदुखी असेल, तर हा मंत्र तुमच्यासाठी संजीवनी ठरेल। महादेवाच्या चरणी शरण गेल्याने तुमची आंतरिक शक्ती वाढेल आणि तुम्ही कोणत्याही आव्हानाला सामोरे जाऊ शकाल।
महाशिवरात्रीला मंत्र सिद्ध करण्याची योग्य विधी. हा मंत्र प्रभावी होण्यासाठी तो योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठा. स्नान आणि वस्त्र. स्नान करून हलक्या हिरव्या किंवा पांढऱ्या रंगाचे सुती वस्त्र धारण करा. मिथुन राशीसाठी हिरवा रंग अत्यंत शुभ मानला जातो. पूजा मांडणी. महादेवाच्या पिंडीवर किंवा फोटोवर बेलपत्र अर्पण करा. बेलपत्रावर ओम नमः शिवाय चंदनाने लिहावे. दिशेचे महत्त्व. जप करताना तुमचे मुख पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. जपाची माळ. महामृत्युंजय मंत्रासाठी रुद्राक्षाची माळ सर्वश्रेष्ठ मानली जाते. नैवेद्य. महादेवाला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा किंवा दुधाचा नैवेद्य दाखवा. जर तुम्हाला 108 वेळा जप करणे शक्य नसेल तर कमीत कमी 21 वेळा श्रद्धेने हा मंत्र म्हणावा. पण लक्षात ठेवा, मंत्र म्हणताना तुमची भक्ती आणि भाव हा उच्चारापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. महामृत्युंजय मंत्र 108 वेळा अखंड जप. चला तर मग आता आपण प्रत्यक्ष जपाला सुरुवात करूया. शांत बसा, डोळे मिटा आणि महादेवाच्या स्वरूपाचे ध्यान करा. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मुक्षीय मामृतात. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मुक्षीय मामृतात. याप्रमाणे 108 वेळा जप करावा. 108 वेळा जप पूर्ण झाल्यावर थोडा वेळ शांतता राखावी. मिथुन राशीसाठी मंत्राचा प्रभाव आणि अनुभव. जप पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या शरीरात आणि मनात एक वेगळीच ऊर्जा जाणवेल. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात जो दुहेरीपणा असतो तो निघून जाऊन विचारांमध्ये स्पष्टता येते. हा मंत्र तुमच्या आयुष्यातील शत्रुबाधा, कोर्ट कचेरीची कामे किंवा जुने आजार दूर करण्यासाठी सहाय्यक ठरेल. अनेक मिथुन राशीच्या जातकांनी असा अनुभव घेतला आहे की महाशिवरात्रीच्या जपानंतर त्यांच्या आयुष्यात अचानक सकारात्मक बदल घडून आले आहेत. त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली असून मानसिक नैराश्य पूर्णपणे निघून गेले आहे. म्हणूनच हा मंत्र केवळ आजच्या दिवसापुरता मर्यादित न ठेवता तो तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवा. समारोप आणि फलश्रुती. प्रेक्षकांनो, ज्योतिषवाणी टीव्हीच्या माध्यमातून आमचा हाच प्रामाणिक प्रयत्न असतो की तुमची अध्यात्माशी नाळ घट्ट जुळावी. महाशिवरात्रीच्या या पवित्र रात्री महादेव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत. मिथुन राशीच्या माझ्या भगिनींनो आणि बांधवांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि कमेंट्समध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर ज्योतिषवाणी टीव्हीला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक राशी भविष्याची आणि सण उत्सवांची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो. ओम नमः शिवाय. जय शिवशंकर.